असे पहा काय नाही बरोबरच होता का? धन्यवाद. लई चांगली कुस्ती बरोबरीत सुटली. दोघांचं कौतुक आहे. 2 नंबरच्या कुस्तीला मात्र प्रारंभ झाला. 1 नंबरच्या पलवानाकडे चला अक्षय चौगुले आणि अजय शेडगे. आपण आखाड्यावरती चला लगेच हात सलामी धरते. 1 नंबरचे देणगीदार कलाशासी रंगराव बाबराव झेंडे यांच्या स्मरणार या कुस्तीला मानाची डाला. चला आखाड्यावरती अक्षय आणि अजय आखाड्यावरती चला. 2 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला. आता मात्र मैदानाला निरव शांतता आली. पुणे पायामध्ये निख्याप लावलेला ओंकार जाधव पांढऱ्या लांगेचं मुर्गा अखंड महाराष्ट्रभर परिचित आहे. शिराळा तालुक्यातला चिंचोलीचा पैलवान शाहू कुस्ती केंद्र सराव करतो कोल्हापूरला. 2010 ला समाधान घोडके सारखा पैलवान ज्यांनी घडवला आणि 2021 ला पृथ्वीराज सारखा पैलवान ज्यांनी घडवला. 2 महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळवल्या जालेंद्र मुंडेबांच्या माध्यमातून. सुंदर कुस्त्या डोक्याला डोकं लावून कुस्ती चालू झाली. रणजे तागला मात्र लय तुफाने कुस्ती करणारा पोरगा चालू सीझनला तुफाने चाललेला. अंगाला घाम असतो कुस्ती केलीच नाही त्यानं. धुमाकूळ घातला सातारा जिल्ह्यातल्या पोरानं. आज कुस्ती लागल्या नंबर 2 ला. गाठ पडले ओंकार जाधवशी. चला कुस्ती समाज सुंदर प्रश्न ओंकारचा पुन्हा कुस्ती समोर समोरवली. बघणाऱ्याच्या नजरा मात्र आता कुस्तीकडे लागल्या. मगाशीच सांगितलं 2010 ला समाधान घोडके सारखा ज्याने पैलवान घडवला जालिंदर मुंडेबांचा तो पट्टा आहे. 2021 ला पृथ्वीराज पाटला सारखा पैलवान ज्यांनी घडवला जालिंदर मुंडेबा त्यांच्याच तालमीमध्ये सराव करतोय. नाव त्याचं ओंकार जाधव आहे आणि रणजित आगलावे अशी कुस्ती आहे. सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत असणारी दोन्ही पोरं अखंड महाराष्ट्रभर परिचित आहे. आणि आखाड्यावरती आला अक्षय चौगुले नंबर 1 चा पैलवान अजय चला. आणि आजच्या या कुस्ती मैदानात समाधान घोडके आणि नंदू अब्दार अशी कुस्ती झाली. त्यानंतर 6व्याच दिवशी खानापूर तालुक्यामध्ये मोहरम केसरी किताबाचे मानकरी जगन्नाथ माने आणि समाधान घोडके अशी कुस्ती बरोबरीनं सुटली. हा कुस्तीचा इतिहास आहे. 2010 ला समाधान घोडके अख्खा महाराष्ट्रभर नाव असणारा पैलवान ज्यांनी घडवला जालिंदर मुंडे आबा त्यांचाच तो पट्टा आहे. अजय शेडगे आखाड्यावरती चला. चालू कुस्ती मैदानाचं उत्कृष्ट समालोचन केल्याबद्दल पाचुंबरी ग्राम सचिवालयाचे अध्यक्ष माननीय श्री सदाशिव पाटील यांच्या वतीनं आम्हा दोन्ही निवेदकांना 100 रुपयाचं इनाम मिळालेला. धन्यवाद. आणि या बाजूला आखाड्यावरती आलेला अक्षय चौगुले अजय चला. अक्षय चौगुले आज वर्तीकर कोल्हापूर जिल्ह्यातला अर्जुनवाडचा पैलवान लहानाचा मोठा झाला. हिंद केसरी गणपतराव अंधकराबांच्याकडे आता मात्र भोसले यांच्याला सराव करतो सांगलीला शहाजी नानांच्याकडे. आज त्याच्यावर लढणारा अजय शेडग्याकडेवरती चला. 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होणार. आखाड्यावरती मात्र म्हणलं की तुकोबा आणि कुस्ती म्हणलं तर हिंद केसरी गणपतराव अंधळकर आबा फार मोठा इतिहास या सांगली जिल्ह्याचा. भारत मातेचे अहो हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी गणपतराव अंधळकर या आपल्या सांगली जिल्ह्याची रत्न. त्यानंतर पहिल्या महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी दिनकर दहेर 1961 आपल्या सांगली जिल्ह्याचे. 1962 ला भगवान खशावा मोरे सांगली जिल्ह्याचे. आता फार मोठा कुस्ती इतिहास सांगली जिल्ह्याला कुस्ती 65 ला. त्यानंतर 1964 आणि 65 डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकरांना सांगली जिल्ह्याचे. 1978 ला सगळ्यात मोठ्या मानाच्या गदेचे मानकरी पैलवान अप्पासाहेब कदम नेरले सांगली जिल्ह्याचे. त्यानंतर 2007 आणि 8 ला डबल महाराष्ट्र केसरी बनलेले पैलवानच्या गळ्यातील साहेब चंद्रहार दादा पाटील या सांगली जिल्ह्याचे. पहिले महान महाराष्ट्र केसरी विजय पाटील नागटांकर या सांगली जिल्ह्याचे. पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी
याच सांगली जिल्ह्याचे असा फार मोठा दैदिप्यमान इतिहास असणारा सांगली जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये अग्रेसरा काही चांगला इतिहास आखाड्यावरती मात्र आगमन झाला जय शेडगे आज प्रत्येक शेडगेवाड्या आज पोरगा आहे बघा अतिशय कमी वयाचा पैलवान अजय शेडगे हा सुद्धा न्यू मोतीबाग तालमीला मोठा झाला हिंद केसरी गणपतराव अंधकाबांच्याकडं आबा पाटील तुम्ही आम्ही तालमीत होतो त्यावेळेला हो अजय शेडगे बारका होता आता मात्र पलटण ताकद आलेल्या मोठा झालेला सांगली जिल्ह्याचं गेल्या वर्षी प्रतिनिधित्व केलं होतं महाराष्ट्र केसरीसाठी अजय शेडगे जर हात वरती कर टाळे करा जाऊ ते बैलांसाठी टाळे वाजवून स्वागत करा कुस्तीतला जादूगर काय तब्येत आहे बघा सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत असणारा पैलवान आहे गाव त्याचं शेडगवाडे आहे इकडं मात्र रणजित आग लावायना गदालोट मारण्याचा प्रयत्न केलेला होता पण ओंकार जाधव सुद्धा कुस्तीतला जादूगरच आहे अहो गदालोट म्हणलं की विजय चौधरीची आठवण झाली गावाचा महाराष्ट्र विजय चौधरी गदालोट नावावरती अनेक महाराष्ट्रातल्या मल्लांना चितपट केलं विजय चौधरी DYSP तेहेरी महाराष्ट्र केसरी गदीचे मानकरी ठरले एक नंबरचे देणगीदार आखाड्यावरती येतील एक नंबर कुस्तीचे देणगीदार माती घालण्याचं काम चालू झालेला ओमकारनं मात्र कब्जा घेतला रणजित लागलावरती नंबर 1 चे कुस्तीचे देणगीदार महालक्ष्मी स्टोन्स क्रशर आकड्यावरती चला चला कुस्ती करा एक नंबरच्या कुस्तीला थोड्याच वेळात प्रारंभ होतो नंबर 1 च्या कुस्तीचे देणगीदार अनिकेत पाटील आणि इंद्रजित एक नंबरला पंच कोण देत आहे बघा सुपरवायझर अनिकेत पाटील आणि एक नंबरच्या कुस्तीला या गावचे जावळे गुरुदेव केसरी पैलवान अभिजित पटेल साळसेवग यांची पंच म्हणून नियुक्त्या या मोठेबाग तालमीचे एकेकाचे तुफानी पैलवान हो अनेकांना चारी मुंड्यात चीत मारलं महाराष्ट्र चॅम्पियन असणारे साळसेंबे गावचे सुपुत्र मानाच्या गुरुदेव केसरी किताबाचे मानकरी सुप्रसिद्ध सध्याचे उद्योजक आहेत पैलवान नानासाहेब पाटील कुस्ती संघटनेच्या माध्यमातून अनेक गावोगावी बंद पडलेली कुस्ती मैदान सुरू करण्याचं काम विडा हाती घेतला अनेक संत गतीत सुरू असलेली कुस्ती मैदान आज चांगल्या गतीने चालू लागले अव्वल दर्जाची कुस्ती मैदान ठरू लागले नानासाहेब पाटील कुस्ती संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं काम आहे आखाड्याचा ओमकारचा छातीचा बोजा पाठीवरती माती मात्र विचारून गेला पार पवित्र माती माता आणि माती फक्त वेलांटीचाच फरक आहे ज्यानं वेलांटी सांभाळली त्याला कमी पडलेलं नाही गावाचं नाव गोळेश्वर तारीख 23 जुलै 1952 खाशाबा जाधव पैलवानांचं नाव आईचं नाव पुतळाबाई वडिलांचं नाव दादासाहेब जाधव एकटेच गेले देशाला पदक घेऊन आले हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी अहो इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारे माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा सुद्धा एक इतिहास आहे टाळी तरी करा जरा टाळी वाजवून स्वागत करा हा 15 मिनिटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला सांगितला हे ऐतिहासिक ज्यांनी घडवला त्यांची काय कीर्तिमाने असेल हे महाराष्ट्राची संस्कृती आहे कुस्तीची परंपरा जपण्याचं काम जतन करण्याचं काम आज अव्वल दर्जाचं कुस्ती मैदान घेतलं पाचुंबरीकरांनी गावकऱ्यांसाठी एकदा टाळे करा की टाळे वाजवून स्वागत करा लई चांगलं मैदान तुफानी चाललेला हा ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान धनाजी माडिक नेरले यांचं आगमन झालेला आपण आखाड्यावरती आपल्या या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे एकेकाचे तुफानी पैलवान धनाजी माडिक नेरले नुसते तुफानी नव ऑल इंडिया चॅम्पियन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान मुर्सेलान कीर्ती महान पैलवान धनाजी माडिक पुन्हा पट काढलेला आहे बघा कुस्ती सुंदर पट काढलेला आहे पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न आहे दोघांचं सुद्धा कौतुक आहे दोघांची वाहवा आहे दोघांसाठी टाळे करा की परत लढाई लागली आखाड्यावरती टाळे परत एकदा आक्रमक होण्याचा प्रयत्न पुन्हा कुस्ती समोर आले
बघणाऱ्याच्या नजरा मात्र आता कुस्तीकडे लागलेल्या आहे. कुस्तीची नशा मात्र कुस्ती शौकीनांना चढायला चढायला लागली. लागले. नशेमध्ये सुद्धा फरक आहे हो. रात्री चढते सकाळी होतं ते ती नवई. ही कुस्तीची नशा एकदा चढली की वाढतच राहते. शाबास. कुस्तीची नशा. अरे बाप रे बाप, पुण्याचा भाग घेतलेला आहे. एक नंबरचे देणगीदार महालक्ष्मी स्टोन क्रशर अनिकेत पाटील आणि इंद्रजीत पाटील. हो आणि आखाड्यावरती ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान धनाजी माणिक निर्णय यांचं आगमन झाला. आज तो एक कुस्ती मैदान सहर्ष त्याचं स्वागत करीता अनेक पदकांचे मानकरी ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान धनाजी माणिक निर्णयकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. शाबास. हा एक नंबरच्या विचारते ग्रामपंचायत सदस्य सुरेश झेंडे मानाची ढाल आपण या आखाड्यावरती या. कैलासवासी रंगराव बाबूराव झेंडे यांच्या स्मरणार्थ मानाची ढाल एक नंबरच्या कुस्तीसाठी आहे. चला कुस्ती करा. ओमकारनं कब्जा आखाड्यावरती घेतलेला कुस्ती मात्र चितपट होणं अपेक्षित आहे. कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. कुस्ती करा. अण्णाभाऊंनी मात्र दोघांना सूचना केलेल्या काय झालं तर कुस्तीचा निकालच होणारा. शाबास. पुण्याचा भाग घेतलेला आहे. हाताचा घुटणा मानावरती ठेवलेला आहे. डावडावाची उकत लावा ना. एक नंबर टिप्स लावून घ्या. ऑल इंडिया चॅम्पियन धनाजी माडिक यांचा सन्मान आखाड्यावरती होतोय पोपट शिंदे वस्ताद यांच्या वतीनं. धन्यवाद. लावा ना एक नंबरची कुस्ती लावा. अनिकेत पाटील आणि इंद्रजित पाटील सुपरवायझर आपण आखाड्यावरती या. आपल्या शुभास्ते कुस्ती लागली जाते एक नंबरची. अनिकेत पाटील आणि इंद्रजित पाटील सुपरवायझर दोघांना विनंती आहे ताबडतोब आखाड्यावरती या. बराच वेळ झालेला. लावून घ्या कुस्ती. हो गावातील सर्व